हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल डेली जिंदगी. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. तर आजच्या दिवसाची सुरुवात अशी काही झाली छोट्याशा नीलपासून. तो खेळत होता मातीवर त्याच्या बहिणीसोबत आणि त्याला मी आवाज देत होती माझ्या बाल्कनीमधून. त्याच्याकडे बघत बघत मस्त वाटत होतं आणि तो मस्त जे आहे खेळत होता मातीमध्ये. त्यानंतर त्याची मम्मी काही वेळातच येते आणि त्याला उचलून घेऊन जाते. तर त्याची मम्मीने त्याला उचलला आणि तो ना खाली खेळण्यासाठी खूपच जास्त जिद्द करत होता. तर काकूला म्हटलं मी, तुम्ही ठेवा ना त्याला खाली, मातीवर खेळू द्या. माती जी आहे लहान मुलांसाठी चांगली राहते शरीरासाठी. तर त्यानंतर त्यांनी ठेवलं आणि तो मस्त मातीवर खेळत होता. त्याला मज्जा येत होती मातीवर खेळायला. मस्त मातीला असा हाताने सारवल्या टाईप करत होता. गावामध्ये जसं सारवण करतात तशा टाईप तो जो आहे ना खेळत होता. मज्जा येत होती त्याच्याकडे बघून आणि मी बोलत होती त्याच्यासोबत आणि तो मस्त खेळत होता मातीसोबत. तर मी रेडी होऊन निघाली जेवण करायला आणि इकडे सुरू होतं आमच्या हॉस्टेलचं काम जे आहे ते. इकडे न्यू गेट जे आहे ते बसवणार आहेत इकडे. तर इकडे लताबाई जे आहे ते करत होत्या झाडपोछा आणि म्हणते हाय माझा व्हिडिओ कर म्हणते. तर मी त्यांचा व्हिडिओ केला आणि इकडे मुली जे आहे जेवण करत होत्या. तर जेवणामध्ये आज खूप सारं होतं. त्याच्यामध्ये भाजी 2 नेहमीच आहे आमच्या. आणि इथे लताबाईचा डान्स जे आहे सुरू झाला होता. तर जेवण करून मी निघाली रूममध्ये जाण्यासाठी. इकडे मी पाहत होती झाडं खूप दिवसानंतर रूममध्ये आली आणि इकडे जे आहे ना आम्हाला फोटो काढण्यासाठी बोलवलं होतं. आज जे आहे ते दामिनी पथकाच्या जे पोलीस कर्मचारी आहेत ते आले होते आणि नंतर मी गोळ्या वगैरे घेतल्या जेवणानंतरच्या. मला झोप नाही आली पाहिजे म्हणून हे मी विश्ववास लहसून तेल मीन्स गार्लिक तेल मी स्वतः लावणार आहे. मी अर्जंट खूप लावले आहे. मी करायचं होती ना त्यावेळेला मला झोपेत होती ना मी तेल लावत होती कारण मला झोप नाही आली पाहिजे म्हणून. मला माहिती नाही कॅमेरामध्ये दिसत आहे की नाही, फक्त सुरू केला हे नाही माहिती. माझी पोरगी मी हा आता भीती वाटत आहे हे ना. आतापासून श्वास येतो त्याला. अरे बापरे अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. इथपर्यंत गेलं झोपत कचकन 1 सेकंदात 1 सेकंद नाही पाहिजे. नाही अर्धा ब्रेन काम करणार, अर्धा नाही करणार म्हणून त्याला काम करायला लागतो डाव्यावाल्याने. अरे आता दोन्ही गेलं. पाणी निघालं डोळ्यात पूर्ण. अजिब तेल बनवले देवा. पण यांना खरंच सर्दी बसते, डोकंही बसते आणि खरं चांगलं आहे तेल चांगलं आहे म्हणून मी घेतलेला. आणि न गोळी घेता म्हणजे सर्दी बसते तेलाने. चांगलं आहे माझ्यासाठी चांगलं आहे. आणि सर्दी येते ना झोप येते खूप जास्त आणि तेलाने झोपही जाते. याचा यूज आहे ना स्किन इश्यूसाठी पण हा फाईट करते, ॲक्नेला कंट्रोल करते. जर आपल्याला हेअरफॉल होत असेल ना तिथे स्कॅल्पवर कॉटनमध्ये डिप करून अप्लाय करायचं. त्यानंतर ना जर आपल्याला दातच वगैरे दुखत असेल ना टूथ दुखत असेल तर त्यासाठी पण चांगलं आहे. म्हणजे दाढ वगैरे दुखते तर त्यासाठी. त्यानंतर ना आपल्याला सर्दीसाठी पण हेल्पफुल आहे आणि हे ना म्हणजे आपली सर्दी खासी यासाठी पण चांगलं आहे. तर स्वतःची झोप उडवून मी लसणाच्या तेलाने मी आली लायब्ररीमध्ये व्हिडिओ एडिट करण्यासाठी. इकडे जे आहे खूप जास्त आज वेळ झाला होता मला व्हिडिओ जे आहे ते एडिट करण्यासाठी. त्यानंतर व्हिडिओ जे आहे एडिट वगैरे केले, रूममध्ये गेली आणि रूममध्ये जे आहे जाण्यापूर्वी इथे जे आहे मी बघत होते घड्याळमध्ये किती वाजले हे जे आहे घेत होते. माही म्हणते ताई माझा व्हिडिओ घेते का? म्हटलं नाही गं, मी हे करत आहे किती वाजले म्हणून. त्यानंतर रूममध्ये आली तर सगळ्या मुली जे आहे ते झोपून येत्या. म्हणजे सानिका जे आहे ते झोपून येते. इतके मोठे बुक जे आहे ते ठेवून झोपून गेली बिचारी. आणि इकडे श्रद्धा ही झोपण्याच्या असतात याच्यामध्ये होती आणि ती जी आहे तिचा सुरूच आहे. त्यानंतर मी दिली श्रद्धाला मेहंदी काढून. थोडीफार मेहंदी मलाही येते, नाही परफेक्ट पण थोडी थोडी तरी येते. आणि अशी जी आहे मेहंदी काढत होती. खूप जास्त दुपार झाली होती आणि झोपही खूप जास्त येत होती. पण झोप न यावं म्हणून जे आहे ते मेहंदी काढत होती आणि मला गावालाही जायचं होतं. सगळे पॅकिंग जे आहे ते करून त्यानंतर जे आहे मी तिला मेहंदी काढून देत होते आणि पटापट मग तयारी करून जे मी निघाली घरी जाण्यासाठी. या मुलींना केला टाटा बाय बाय. मला दिलं सानिकाने अर्ज जे आहेत ते लिहून आणि मी केला ना टाटा बाय बाय. त्यानंतर मी गेली मेसमध्ये यासाठी आम्हाला जावं लागते बिकॉज मावशी जे आहे ते एक्स्ट्राचा स्वयंपाक न बनवावं आणि वाया न जावं. त्यामुळे मावशींना सांगावं लागते की मावशी मी आज गावाला चालली आहे, माझ्या वाटणीचा स्वयंपाक नको करू. आणि मावशीला म्हटलं बाय, तर मावशी म्हणते लाईक करा. तर इतकं बोलून मावशीला केला बाय बाय आणि त्यानंतर मी केली सिग्नेचर आणि निघाली हॉस्टेलच्या बाहेर घरी जाण्यासाठी. घरी जायच्या आधी मला जायचं होतं मार्केटमधून काही सामान वगैरे घेतलं आणि सगळं घेऊन मी घेतले मम्मीसाठी पाणीपुरी जे आहे ते आणि निघाली स्वरूपसोबत घरी जाण्यासाठी. आणि घरी जाता जाता खूप जास्त वेळ जे आहे ते झाला होता, सायंकाळ झाली होती आणि इकडे खूप सुंदर जे आहे सनसेट जे आहे ते दिसत होता सावंगी पालवती रोडने. आणि इकडे ना माझ्या गावामध्ये रोडचे कामं सुरू आहे त्यामुळे इतका जास्त धूळ जे आहे ना ते उडतो की खूपच जास्त धूळ जे आहे ना ते उडत होता.
सुंदर असे झाडं जे आहे फुलांचे ते लावले होते. त्यांना पाहत पाहत मी निघाली घरी जाण्यासाठी माझ्या भावासोबत. घरी आली, मम्मीची भेट घेतली आणि मम्मी जे आहे चुलीवर जे आहे ते शिजवत होती मटण. जे आहे ते चुलीवरचं मटण जे आहे ते काहीतरी वेगळाच टेस्ट करते. तर मम्मी जे आहे ते चुलीवर जे आहे ते शिजवत होते आणि मी खूप दिवसानंतर म्हणजे आली होती घरी. तर मी नेहमी येते पण जास्त दिवस जे आहे ते थांबत नाही आणि आली तरी पण पटकनच चाली जाते. तर त्याच्यामुळे मम्मीने सांगितलं होतं. आणि इकडे जे आहे ना माझ्या गावची आजी जी आहे सुमन आजी ती आली होती. तिला मी हाय बाय केला आणि जी आमची कोंबडी गंगा आहे ना तिच्याशी पण बोलत होती. तिला गंगा म्हटलं की ती पाहते. माझ्या भावाने मोबाईल घेतले होते तर त्याला ते फ्रीमध्ये स्टँड जे आहे ते मिळाले होते. तर त्या स्टँडचा उपयोग मी करणार आहे. त्यासाठी त्याला मी जे आहे ते मागितलं होतं आणि हे स्टँड जे आहे चांगलं होते. मी म्हणते जमलं आता मी याला हॉस्टेलला घेऊन जाते आणि याच्यावरच व्हिडिओ जे आहे ते करत जाणार. तर यासाठी कसं आहे स्टँड. आणि त्यानंतर जे आहे मम्मीला मसाला करून दिला भाजी बनवण्यासाठी. तर मसाला वगैरे केला सगळा, पालकचा केला आणि बाकी जे सगळे होते ते सगळा मसाला करत करत आणि बोलत बोलत जे आहे मम्मीसोबत. तर आजची भाजी बनवली होती मी. तर भाजी बनवली, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर जेवण करून जे आहे ना मम्मीला करू लागली मदत ते लेबलिंग जे आहे ते. कारण की मी जे न्यू लेबलिंग मशीन बोलवली होती त्याच्यावर जे आहे लेबलिंग जे आहे ते केली, प्राईस जे आहे ते टाकली. आणि आजचा व्हिडिओ जे आहे इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामला सबस्क्राईब करा, यूट्यूबला. आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला.